तर आता हा जो प्रश्न आहे, आपला जो विषय आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदी मला असं मांडायचं आहे की करोनाने आपल्याला काय शिकवलं. तर त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे पहिले एस्टॅब्लिश करायचे की पहिलं म्हणजे कोरोना महामारी हा अपघात नाहीये. जे आपल्याला सारखं सांगितलं जातं की हे आपत्ती आहे आणि आपत्ती नियोजन आपल्याला करायचे, तर तसं नाहीये. दुसरं म्हणजे जागतिक महानगर बनवण्याचा हव्यास आणि हव्यासाचा या महामारीशी संबंध आहे. तर हा हे काय आपत्ती निवारण नाहीये. तर एका दृष्टीने हे इनएव्हिटेबल आहे असं पहिल्यांदी एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर हे कसं आहे, तर आपण जर का एकूण सामाजिक उत्क्रांतीचा विचार केला तर लाखो वर्ष झाली की पहिला मानव हा निर्माण झाला असेल आणि मग त्याचं उत्क्रांती होता होता त्याचा विकास झाला. आता हे होता होता पहिल्यांदा तो शिकारीवर गुजराण करायचा. त्यानंतर सुमारे 10-12 हजार वर्षापूर्वी शेतीचा शोध आणि पहिला हॅबिटॅट असं म्हणता येईल आपल्याला, म्हणजे अधिवास हा झाला. म्हणजे भटका जो माणूस होता तो स्थिर व्हायला सुरुवात झाली सुरुवातीला, आणि त्याला आपण अधिवास असं म्हणतो. आता अधिवास हा वन्य प्राण्यामध्ये पण असतो, नाही असं नाही, पण माणसाचा अधिवास म्हणजे प्राथमिक जी स्थिर राहून काही शेती करणं आणि स्थिरावणं अशी ती सुरुवात होती. तर ही एक ऐतिहासिकच गोष्ट होती मानवी समाजाच्या दृष्टीने. त्यानंतर आपण जर का बघितलं तर हे म्हणजे 10-12 हजार वर्षापूर्वीच झालेलं आहे. आणि 501 वर्षापूर्वी आपण बघितलं तर औद्योगिक युग आलं, म्हणजे आधुनिक युग आलं, आणि त्या युगामध्ये आपण राहतो. म्हणजे हे दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला साधारण असं आपल्याला दिसतं. आता रोगांचा आपण विचार केला तर रोगांचा आणि या वाटचालीचा खूप संबंध आहे. तर अगदी सुरुवातीला जेव्हा माणूस हा शिकारीवर गुजराण करत होता तेव्हा देखील त्याचा रोगाशी संबंध यायचा, पण ते नारू वगैरे अशा टाईपचे रोग होते. म्हणजे जे अस्वच्छता आणि कमी पाणी याच्यामुळे असतात ते. पण जेव्हा हा अधिवास त्याचा सुरू झाला तेव्हा 5-50, 100-200 माणसं आणि त्याच्याही पेक्षा जास्त माणसं हळूहळू एकत्र व्हायला लागली आणि शेती व्हायला लागली. तर त्यावेळी काय झालं की नवीन प्रकारचे रोग निर्माण झाले, म्हणजे ज्याला आपण साथीचे रोग असं म्हणतो, त्याची सुरुवात तिथून झाली. आणि मग जसं पुढे पुढे आपण जातो तसं म्हणजे जास्त लोकसंख्या, नगर ही जशी होत गेली तसं चित्र अजून अजून पुढे गेलं. त्यानंतर मागच्या 500 वर्षामध्ये ही आधुनिक नगरं आली आणि आता 40-50 वर्षामध्ये ज्याला ग्लोबल सिटीज म्हणतात हा एक नवीन प्रकार आला. तर या साथीच्या रोगांचा पण प्रवास याच्या बरोबर होत गेलाय. त्यामुळे आणि हे काय आहे की मानवी समाज आणि निसर्ग, तर हे नातं नेहमी राहिलेलं आहे. पण याच्यामध्ये हे नातं कसं आहे की त्रिकोण आहे खरं म्हणजे जेव्हापासून शेती सुरू झाली तेव्हापासून फक्त निसर्ग आणि मानवी समाज इतकंच न राहता शेती, पशुपालन एकीकडे एक टोक, दुसरा टोक मानवी समाज, आणि तिसरा टोक बाह्य निसर्ग म्हणजे आपण जंगल असं
म्हणू शकतो. असा त्रिकोण सुरू झाला. तर आता पण याचा संबंध आहे. आता आपण जे म्हणजे काही उदाहरणं तुम्हाला सांगतो की जसं आपण म्हणतो की आता कोरोना हा वटवाघुळातनं आला. तर आता वटवाघूळ हे खरं म्हणजे जंगली एक जंगली प्राणी आहे किंवा जंगली पक्षी आहे. तर तो फळांवर गुजराण करतो आणि जेव्हा जंगलं कमी व्हायला लागली किंवा माणसाचं अजून आक्रमण जंगलांवर व्हायला लागलं, तर तसं त्यांना जंगलामध्ये गुजराण करणं शक्य होईन असं झालं. तेव्हा ते शहराच्या दिशेने यायला लागले. तर त्यामुळे शहरामध्ये त्यांचे विषाणू मानवी समाजामध्ये आले. आता जे विषाणू त्यांना काही करत नव्हते, म्हणजे कोरोना हा विशेषतः आहे की जो जे त्यांना हर्ट करत नव्हते वटवाघुळांना, पण ते मानवी समाजामध्ये ते घर करून राहिले. आणि ते कोरोनाचे पण 36 प्रकार आहेत एकूण. त्याच्यापैकी COVID-19 हा एक प्रकार आहे. तर त्याच्या आधी पण बरेचसे प्रकार आणि त्याचा स्टडी झालेला आहे. तर हे सर्व म्हणजे COVID-19 हे आता आपण सगळ्यांना माहिती की कशा पद्धतीने पसरले. तर म्हणजे हा त्रिकोण जो आहे की मानवी समाज हा जसा उत्क्रांत होत जातोय आणि आपण ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जसे पदाक्रांत करत चाललेलो आहोत, तसं एकीकडे आपण निसर्गाशी आपलं नातं आहे आणि निसर्गाचं परिवर्तन पण आपण करत आहोत, नाश पण करतो, परत पण आपण निसर्ग निर्माण करण्याचा किंवा त्याच्याबरोबर जुळतं घेण्याचा प्रयत्न करतो. तसं आपण शेती आणि पशुपालन हे देखील आपण तयार केलेलं आहे. तर खूप वेळा प्राण्यातून शेतीमध्ये किंवा पशूंच्या मध्ये पाळीव पशूंच्या मध्ये संक्रमण होतं, मग पाळीव पशूंच्या मधनं माणसामध्ये होतं, किंवा काही वेळा जंगली श्वापदांच्या कडनं, जसं आता सांगितलं की जंगलं जळाल्यामुळे किंवा जंगलांचा नाश झाल्यामुळे डायरेक्ट मानवी समाजाकडे आक्रमण होतं. असे विविध पद्धतीने हे होत आहे. तर आपण काही उदाहरणं बघू. आता इथे एक अजून सांगणं आवश्यक आहे की साथीचे रोग हे खरं म्हणजे आपण 5-50 वर्षामध्ये विसरलेलो आहोत. आपल्याला आपल्या पिढीमध्ये किंवा मागच्या पिढीला त्याचा विशेष अनुभव नाहीये. पण खरं म्हणजे आपण मानवी समाजाने लसी शोधून काढल्या, औषधं शोधून काढली आणि स्वच्छता वगैरे यांचं महत्व जाणलं. त्याच्यामुळे खरं म्हणजे एक 100-1 वर्षापूर्वी 75 वर्षापूर्वी असेल, आपण साथीच्या रोगांना इतकं आटोक्यात आणलं की आपल्याला वाटलं की आता हे सगळे इतिहास जमा झालेले आहेत असं आपण करून चाललो. म्हणजे आपल्याला आपल्या ज्ञानाचा एवढा गर्व पण आहे आपल्याला की वैद्यकीय ज्ञान किंवा एकूण ज्ञान याच्या सहाय्याने आपण निसर्गाला पूर्णपणे कब्जात घेऊ शकू, असा आपल्याला एक म्हणजे वृथा आत्मविश्वास पण आहे. तर तो जास्तच असता कामा नये. त्याचं एक हे की आता आपण बघतोय की साथीचे रोग परत डोकं वर काढतात आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. तर याच्यामध्ये सामाजिक रचना कशी असावी हा देखील एक प्रश्न येतो. आणि हा महत्वाचा असा आहे की मेडिकल फ्रॅटर्निटीला जर का विचारलं, संशोधकांना विचारलं, तर बरेच वेळा त्यांचा भर हा फक्त औषधं आणि प्रत्यक्ष ट्रीटमेंट याच्यावर असतो, पण सामाजिक अंगाने ते कमी विचार करतात. तर ही जी रोगराई होतीये त्याच्यामध्ये सामाजिक उत्क्रांतीचा संबंध असा आहे की आता हे कोरोना जे पसरलेलं आहे ते विशेषतः महानगर
आणि जी नुसती महानगरं नाही तर ज्याला ग्लोबल सिटी असं म्हणतात, म्हणजे न्यूयॉर्क असो, लंडन असो, शंघाय असो, आणि मुंबई, कलकत्ता आणि इतर शहरं, तर या शहरांचं 30-40 वर्षामध्ये जे बदल, म्हणजे ग्लोबल सिटी म्हणून जे आलेले आहे पुढे, तर त्या ग्लोबल सिटी च्या मुळे देखील हे मोठ्या प्रमाणात पसरलं. तर आता ते पसरलं कसं, तर त्याला एक गणित आहे, त्याला R0 गणित असं म्हणतात. हॅलो, मी कंटिन्यू करू का? मी कंटिन्यू करू ना? हा, तुम्ही चालू आहे. हा, तर एक गणित असं त्याच्यामध्ये आहे, R0 गणित नावाचं. ते गणित असं आहे की किती मानवी, म्हणजे घनता किती असेल तेव्हा किती रोग पसरतात. तर त्याच्यामध्ये R0 म्हणजे रिप्रोडक्टिव्ह नंबर असा एक आहे, तो काढता येतो. तर तो एकास एक असेल तर काय होतं की एखादा रोग असतो तो दुसऱ्या माणसाला होतो, तो तिसऱ्या माणसाला होतो, चौथ्या माणसाला होतो, पण तो स्थिर राहतो. जर का R0 हा 1 पेक्षा अधिक असेल तर तो एकाचा 2 किंवा अधिक माणसांना होतो, आणि मग आपण रोगराई आली असं पण म्हणतो. R0 हा जर का एकापेक्षा कमी असेल, एखादा रोग पसरला तर तो रोग हा डाय डाऊन व्हायला लागतो, म्हणजे नष्ट होतो. तर आता म्हणजे याचा संबंध कसा आहे की घनता, माणसांची घनता किती आहे. जसं पूर्वीच्या अधिवासामध्ये. आणि तुझा आवाज कमी होतोय. अच्छा, जरा हॅलो, हा आता येतोय? हॅलो, आता येतोय ना? हा, बोला बोला. हा, तर जशी घनता. एक मिनिट अनिल एक मिनिट. कोण बोलतोय? हॅलो, एक जणाला लॉग इन करायचंय पण ते परमिशन मिळत नाही असं मेसेज येतोय त्यांना. तृप्ती आचार्य. उन्मेष बघ, तू आता तू होस्ट आहे. लॉग इन करू द्या ना. 2 जण लॉग इन करायला बघतायत, त्यांना लॉग इन करायची परमिशन येत नाहीये. नाही, पण ती उन्मेषच देऊ शकतो, मी नाही होस्ट असता. मी चेक करतो, मला दिसत नाही पण असं कोणी लॉग इन करताना. पण तृप्ती आचार्य लॉग इन करतायत. हा, ठीक आहे, ओके ओके. सुलभा करते. अच्छा. कंटिन्यू करू का? कोणाला? तृप्ती आचार्य. सुलभा करते. हा, मी कंटिन्यू करू का? हो. हा, तर म्हणजे याचा संबंध किती घनता आहे त्या घनतेवर तो रोग किती पसरू शकतो किंवा नाही पसरू शकत याचा संबंध तेव्हापासून आहे. जेव्हा अधिवासाला सुरुवात झाली 10-12 हजार वर्षापूर्वी, तेव्हापासून आतापर्यंत आहे. पण आता अजून काय झालेलं आहे माहितीये का, की जेव्हा ही महानगर झालेली आहे आणि ग्लोबल सिटीज म्हणजे फायनान्शियल सिटीज ह्या जेव्हा एस्टॅब्लिश झाल्या आहेत, तर तेव्हा ही घनता इतकी वाढलेली आहे. तर एकतर हे एक कारण, दुसरं म्हणजे जागतिकीकरणाने पूर्ण जग हे जोडलं गेलंय. त्यामुळे पूर्वी कधी नव्हतं एवढं वस्तूंचं चलनवलन आता चालू आहे. त्याचप्रमाणे माणसांचं पण चलनवलन चालू आहे. तर या 2 गोष्टींनी, एक तर ग्लोबल सिटीज मधली घनता आणि दुसरं जागतिकीकरणामुळे वाढलेलं वस्तूंचं आणि माणसांचं चलनवलन, तर ह्याच्यामुळे काय झालं की विशेषतः कोविड, पण कोविडच नाही, आपण मी तुम्हाला अजून पण उदाहरणं देईन त्याच्या आधी पण. तर हे पसरलं. तर आता आपल्याला जे सांगितलं जातं की हे आपत्ती नियोजन आहे, आपत्ती आहे, तर तसं नाहीये. आता सगळ्याच बाबतीमध्ये असं होत आहे की जसं पूर हल्ली येतात आणि हे पूर महानगरांच्या मध्येच येत आहेत.
मुंबईमध्ये पूर येऊन गेला, मद्रासला येऊन गेला, आणखी कितीतरी शहरामध्ये येऊन गेला. तर हे पूर येणं, सिटीमध्ये, शहरामध्ये पूर येणं, तर ही हे डिझास्टर नाहीये, ही आपत्ती नाहीये. कारण डिझास्टर हे केव्हा तरी येतं, पण हे नेहमीच जर काय यायला लागलं तर मग तो नियोजनाचा मुद्दा यायला व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे अशा अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये हे पण आहे, म्हणजे कोरोनासारखी महामारी आहे, हे देखील आहे की जे डिझास्टर न मानता प्लॅनिंग मध्ये ते असायला पाहिजे. पण आता काय होतं माहितीये का, की प्लॅनिंग मध्ये मागच्या 40 वर्षामध्ये काय झालं की 1970 सालाच्या सुमाराला खूप मोठं आर्थिक संकट जगामध्ये यायला लागलं. आणि त्यावेळी पहिल्यांदी ब्रिटनमध्ये थॅचर बाई आल्या आणि नंतर अमेरिकेमध्ये रिगन साहेब आले. तर यांच्या पुढाकाराने संपूर्ण भांडवली जगताने एक असा निर्णय घेतला की ज्याला न्यू लिबरलिझम असं म्हणतात, किंवा नव उदारमतवाद असं म्हटलं जातं. तर हा जो आलेला आहे 40 वर्षामध्ये, ह्याच्यातून काय झालं की सरकार आहे त्यांनी फक्त भांडवलाचं प्रमोशन करायचं, आणि ते देखील फायनान्शियल भांडवलाचं प्रमोशन करायचं. दुसरं म्हणजे प्रत्येक नागरिकाने आपापली प्रगती स्वतः करून घ्यायची. म्हणजे सरकारची जबाबदारी, समाजाची जबाबदारी नाही, ती प्रत्येकाची व्यक्तिगत जबाबदारी आहे, असं आलं. तिसरं असं आलं की सामाजिक क्षेत्रामधनं सरकारने मागे यायचं आणि ती गुंतवणूक उद्योगधंदे वाढण्यासाठी करायची. म्हणजे याच्यामध्ये ट्रिकल डाऊन असं जे म्हणतात ना, की लॉजिक असं आहे की जर का गरिबी दूर करायची असेल तर ज्या कंपन्या आहेत त्यांना त्यांची जोपासना केली आणि त्यांची वाढ झाली, त्यांचे नफे वाढले, तर आपोआप खाली ते झिरपतील, ट्रिकल डाऊन असं जे लॉजिक याच्यामध्ये सांगितलं गेलं. तर त्यामुळे बाकी सर्व खर्च कमी करून फक्त इन्फ्रास्ट्रक्चर, मल्टीनॅशनल कंपन्यांना इन्फ्रास्ट्रक्चर जे आवश्यक आहे ते फॅसिलिटेट करायचं, आणि त्यासाठी सर्व सरकार आणि सर्व जागतिक पातळीवर देखील प्रयत्न करायचे. अनिल, एक मिनिट. अनिल, काय झालंय, तू अजून होस्ट आहे आणि बरेच जण वेटिंग मध्ये आहेत, तर ते लक्षात येत नसतील. तर तू आता त्याला उन्मेषला होस्ट कर किंवा मला कर. आहे वेटिंग मध्ये. तेच. हॅलो, उन्मेषचा होस्ट केलं नाही का? हॅलो, अनिलला येते काय ऐकायला? आहे. हो, कळलं मला. अनिल, हॅलो. तू मला होस्ट कर पाहिजे परत. त्याला सांग. हॅलो, आणि तू होस्ट केलं का मला? मी करू का? अनिल, तूच आहेस होस्ट करता, तू मला परत कर, आता उन्मेषला कर. संजीवने तुम्हाला होस्ट केले. अनिल, तुम्ही एकतर मला होस्ट करा किंवा संजीवला होस्ट करा. तुम्हाला चॅट वाचता येत नाहीये, तुम्हाला मेसेज दिसत नाहीयेत, कारण तुम्ही बोलण्याच्या नादात आहात. त्यामुळे तुम्ही मला किंवा संजीवला होस्ट करा. अनिलजी, कळलं का? मग पुढची मीटिंग आता करतो. मला किंवा संजीवला होस्ट करा. नाही, तर पुढल्या मीटिंगला 5 मिनिटांनंतर दुसऱ्या मीटिंगच्या वेळेस होस्ट चेंज करून घ्या. नाही, ठीक आहे. आता बरेच लोक येत 5 मिनिटात. ठीक आहे. बरेच लोक आहेत वेटिंग मध्ये. नाही, राहू दे. आता मला केलं, मी करतो. ठीक आहे. अनिल, बोल आता. करतो. सूचना आत्ताच देऊन टाकतो मी. हॅलो. लोमटे यांना घेतलं, सुलभाला घेतलं. 3:40 वाजता ही मीटिंग डिस्कंटिन्यू होईल, तेव्हा नव्याने पुन्हा याच्यावर टॅप करून
आपण पुन्हा या मीटिंगला जॉईन व्हायचंय. मी 6 जणांना ID 6 आणि जणांना password ऍडमिट तो- केलंय. 6 जणांना ऍडमिट केलंय मी आता. चालू ठेवा मीटिंग. ओके. ठीक आहे बोल. बोलून ना. होय होय. हा बोल. कंटिन्यू करा. बोला अनिलजी बोला. हो हो. तर या पद्धतीने काही दिसत नाही मग टॅब नाही करायचं का? हॅलो आणि तू बोलत राहा. हा ठीक आहे. तर यामुळे काय झालं की पूर्णपणे जागतिक महानगरं जी आहेत ती जागतिक महानगरं त्याच्यामध्ये जो 1970 नंतर त्यांना भरमसाठ वाढायला परमिशन दिली गेली. जसं आपण 1947 मध्ये स्वतंत्र झाल्यावर एक कसं 1970 पर्यंत पहिल्या 3 योजना आणि साधारण 1970 पर्यंत असं साधारण धोरण होतं की महानगरांना वाढून द्यायचं पण भरमसाठ वाढून द्यायचं नाही. आणि त्याच्यामध्ये अनेक अडथळे निर्माण ठेवले होते की ज्याच्यामुळे भरमसाठ वाढ होणार नाही. पण जेव्हा हा निओलिबरलिझम आणि असं ठरलं 2003 साली एक असा निर्णय घेण्यात आला ज्याला मुंबई विजन असं म्हणतात की मुंबईचं एक जागतिक ग्लोबल सिटीमध्ये रूपांतर करायचं 15 वर्षामध्ये असा एक निर्णय घेण्यात आला. आणि त्याप्रमाणे काय झालं की मुंबईच्या वाढीवरचे निर्बंध जे होते ते सगळे काढले गेले. त्याच्या आधी असं धोरण होतं की मुंबईची वाढ एका सीमेच्या पलीकडे होऊन द्यायची नाही आणि म्हणून नवी मुंबई देखील वसवण्याचं कारण तेच होतं की मुंबईवरचा भार कमी करायचा. पण त्याच्यानंतर काय झालं की 2003चं मुंबई विजन हे जे आलं आणि त्याच्यामध्ये असं स्वप्न मांडलं गेलं की मुंबईचं शांघाय करायचं. शांघाई जशी जागतिक पातळीवरची एक फायनान्शियल नगरी आहे, सिटी आहे, त्या किंवा न्यूयॉर्क आहे, पॅरिस आहे, लंडन आहे, अशा ज्या सिटीज आहेत जगामध्ये तशा पद्धतीची मुंबई ही करायची असं ठरवलं गेलं. तर त्याच्यातनं काय झालं की पूर्णपणे जे निर्बंध होते ते काढले गेले शहराच्या वाढीचे. म्हणजे सर्व ठिकाणी वारेमाप बांधकामाला परवानगी द्यायची. नंतर FSI वाढवत नाही कितीही. त्यानंतर जे सार्वजनिक हिताचे असे जे जागा असतील, राखून ठेवलेल्या जागा असतील त्या ठिकाणी देखील द्यायच्या. त्या पण बांधकामाला आणि वस्ती वाढायला द्यायच्या. त्यानंतर खाडी किनारी किंवा समुद्र किनारी जे आहे ते पण भर घालून पूर्णपणे तिथे बांधकामं करायची. उदाहरणार्थ नरिमन हा जो होता, नरिमन पॉइंट हा जो आहे आपल्याला माहिती आहे की तो आता किती गजबजलेला आहे आणि एका दृष्टीने तो म्हणजे फायनान्शियल सेंटर आहे. जगातला देखील एक मोठा फायनान्शियल टापू आहे की जिथून मुंबई आणि जगाशी पण कारभार चालतो. आता हा नरिमन